नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या केमिस्ट्रीमध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर पाहतोय, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स। या चॅप्टरमध्ये आपण पाठीमागच्या तासाला केमिकल रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स, फिनॉलच्या रासायनिक अभिक्रिया हा पार्ट आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेला आहे। आता आपल्याला बघायचं आहे रिॲक्शन्स ऑफ इथर, म्हणजे अगोदर इथर तयार करायचा आणि नंतर काय करायचं, इथरच्या प्रॉपर्टीज बघायच्या। म्हणून आपण पहिला पार्ट बघणार आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर। इथर कुणाला म्हणायचं, इथरचं क्लासिफिकेशन काय आहे, इथरचं नोमेनक्लेचर काय आहे ते आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे। आता इथर आपल्याला तयार करायचं आहे कशापासून, अल्कोहोल पासून। म्हणजे अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे ROH। या अल्कोहोलचं रूपांतर कशात करायचं आहे आपल्याला, ROR म्हणजे इथर मध्ये। आता या रिॲक्शनला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन का म्हणायचं किंवा कंटिन्युअस इथरिफिकेशन का म्हणायचं हे आपल्याला रिॲक्शन मध्ये लक्षात येतं। आता काय करायचं, जे इथाइल अल्कोहोल आहेत, या इथाइल अल्कोहोलला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर 413 केल्विनला जर आपण हीट केलं तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडते आणि आपल्याला काय मिळतं, इथर। म्हणजे ती रिॲक्शन कशी घडते बघा, CH3 CH2OH, याला काय करणार आहे आपण, H2SO4 बरोबर 413 केल्विनला जर आपण हीट केलं तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते आणि आपल्याला मिळतं CH3 CH2O CH2 CH3 आणि त्याच्यातून काय होतं, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, डाय इथाइल इथर। रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी याला 2 न गुणावं लागेल, इथाइल अल्कोहोल। आता या डायरेक्ट रिॲक्शन मध्ये आपल्याला लक्षात येत नाही नेमकं डाय इथाइल इथर कसं तयार झालं, परंतु ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये घडते। आपण जे नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबसमध्ये आपल्याला डायरेक्ट रिॲक्शन दिलेले, पण डायरेक्ट इथाइल अल्कोहोलचं रूपांतर डाय इथाइल इथरमध्ये कसं झालं हे आपल्याला लक्षात येत नाही। म्हणून आपण या रिॲक्शनच्या 2 स्टेप, रिॲक्शन 2 स्टेपमध्ये घडते, 2 स्टेपमध्ये घडते। आता ती रिॲक्शन कशी आहे बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, CH3 CH2OH इथाइल अल्कोहोल। या इथाइल अल्कोहोलला काय करायचं, H2SO4 बरोबर हीट करायचं, H2SO4 413 केल्विनला। त्याच्यातून काय होतं, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि आपल्याला मिळतं CH3 CH2OSO3H, त्याला म्हणायचं इथाइल हायड्रोजन सल्फेट, इथाइल हायड्रोजन सल्फेट। म्हणजे ही पहिली स्टेप होते। म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झाले, इथाइल हायड्रोजन सल्फेट। आता आपण 2 इथाइल अल्कोहोल वापरणार आहे, त्यापैकी इथं आपण 1 इथाइल अल्कोहोलचा वापर केलाय। दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, हा जो इथाइल हायड्रोजन सल्फेट आहे CH3 CH2OSO3H, याची रिॲक्शन कुणाबरोबर होते, दुसऱ्या अल्कोहोल मॉलिक्यूल बरोबर। दुसरा एक आपल्याकडे काय आहे, इथाइल अल्कोहोल आहे दुसरा, प्लस CH2 CH3
हा दुसरा इथाइल अल्कोहोल आहे. त्याच्याबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होतं, H2SO4 त्यातनं बाहेर पडतो. H2SO4 बाहेर पडतो. H2SO4 बाहेर पडतं आणि आपल्याला मिळतं CH3 CH2O CH2 CH3. याला म्हणतो आपण डाय इथाइल इथर. म्हणजे बघा, या रिॲक्शनमधनं आपल्याला लक्षात येत नाही नेमकं इथर कसं तयार झालं, पण ज्यावेळेस आपण ती दोन स्टेप बघतो, पहिल्या स्टेपमध्ये इथाइल हायड्रोजन सल्फेट आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय तयार होतं, डाय इथाइल इथर. आता इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन का म्हणायचं, दोन इथाइल अल्कोहोल मॉलिक्यूल घेतल्यानंतर त्याच्यातून काय होतं, एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतं. दोन इथाइल अल्कोहोल मधून एक वॉटर बाहेर पडतं, म्हणून त्याला म्हणायचं इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. आणि कंटिन्युअस इथरिफिकेशन का म्हणायचं, इथर तयार झालं, H2SO4 बाहेर पडतं, तो H2SO4 परत इथाइल अल्कोहोल बरोबर कंबाईन होतो, परत इथाइल हायड्रोजन सल्फेट तयार होतं, इथाइल हायड्रोजन सल्फेटची परत इथाइल अल्कोहोल बरोबर तयार होतं इथर, बाहेर पडतं H2SO4. म्हणजे ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहते आणि काय तयार होतं, इथर. म्हणून त्याला म्हणलंय कंटिन्युअस इथरिफिकेशन. त्याला म्हणायचं कंटिन्युअस इथरिफिकेशन. आणि ही आहे अल्कोहोलपासून इथर तयार करण्याची पद्धत. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथरमध्ये पहिली अल्कोहोल. परंतु ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनला काही लिमिट आहेत, या रिॲक्शनला काही काय आहेत, लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स. आता काय लिमिटेशन्स आहेत बघा. पहिलं लिमिटेशन आहे, धिस मेथड इज सुटेबल फॉर द सिंथिसिस ऑफ इथर फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल पासूनच इथर तयार करण्यासाठी ही मेथड काय आहे, सुटेबल आहे. म्हणजे पहिलं काय आहे, सुटेबल फॉर प्रायमरी अल्कोहोल ओनली. प्रायमरी अल्कोहोल साठीच फक्त ही मेथड काय आहे, सुटेबल आहे. जर आपण सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल घेतलं, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये काय होतं, इलिमिनेशन रिॲक्शन जास्त फेवर होते. इलिमिनेशन रिॲक्शन फेवर आणि प्रोडक्ट काय तयार होतो, अल्किन. आणि त्याच्यातून काय तयार होतं, अल्किन तयार होतो. का तर सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. त्यामुळं ही मेथड फक्त प्रायमरी अल्कोहोलपासून इथर तयार करण्यासाठी योग्य आहे. दुसरं लिमिटेशन काय आहे बघा, टेम्परेचर मेंटेन करणं आपल्याला डिफिकल्ट जातं. कारण दोन रिॲक्शन काय करतात, स्पर्धा करतात, कॉम्पेट विथ इच अदर. एक आहे सबस्टिट्यूशन आणि एक आहे इलिमिनेशन. सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन रिॲक्शन, या रिॲक्शन काय करतात, एकमेकाबरोबर स्पर्धा करतात, कॉम्पेट विथ इच अदर. कॉम्पेट विथ इच अदर. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय तयार होतं, इथर तयार व्हायच्या ऐवजी आपल्याला काय तयार होतं, अल्किन. आता उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH जर 413 केल्विन जर वापरलं तर काय झालं, सबस्टिट्यूशन होतं आणि आपल्याला काय मिळतं, इथर मिळतं.
म्हणजे 413 केल्विन. H2SO4 ला 413 केल्विनला हीट केलं तर आपल्याला काय तयार झालं? C2H5O C2H5 डाय इथाइल ईथर. काय तयार झालंय? डाय इथाइल ईथर. आणि हा कसला प्रोडक्ट आहे? सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा प्रोडक्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय घडतं? सबस्टिट्यूशन. पण जर त्याच अल्कोहोलला 443 किंवा 453 केल्विनला जर हीट केलं H2SO4 बरोबर, त्यावेळेस इलिमिनेशन रिॲक्शन घडते तिथं आणि आपल्याला मिळतं इथिन. म्हणजे ही रिॲक्शन कुठली आहे? इलिमिनेशन. इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शनमध्ये आपल्याला कंडिशन मेंटेन करणं कसं जातं? कठीण जातं. हे आहे त्याचं लिमिटेशन. आणि अजून एक लिमिटेशन आहे. आपण काय केलंय? पहिल्यांदा 2 अल्कोहोल वापरलेत. तिसरं लिमिटेशन काय आहे बघा? जर वेगळे वेगळे अल्कोहोल वापरलं, डिफरंट अल्कोहोल, तर आपल्याला काय तयार होतं? मिक्सचर ऑफ इथर. इथरचं मिक्सचर तयार होतं आणि त्यातनं ते आपल्याला डिफिकल्ट जातं सेपरेशन. डिफिकल्ट टू सेपरेट. ते आपल्याला डिफिकल्ट जातं सेपरेशनसाठी. म्हणजे अल्कोहोल जर वेगळं वेगळं घेतलं तर आपल्याला काय तयार होतं? वेगवेगळे इथर तयार होतात. उदाहरणार्थ समजा एक अल्कोहोल घेतला CH3OH, एक अल्कोहोल घेतला C2H5OH. याला जर आपण H2SO4 बरोबर हीट केलं तर आपल्याला काय तयार होतं? जर दोन्हीच्या दोन्ही मिथाइल अल्कोहोल घेतलं CH3OCH3 तयार होतं. दोन्हीच्या दोन्ही इथाइल अल्कोहोल म्हणजे सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंग सारखं C2H5O C2H5 आणि जर क्रॉस कपलिंग केलं CH3O C2H5 म्हणजेच काय तयार होतं? मिक्सचर ऑफ इथर तयार होतं आणि त्यातनं आपल्याला जो पाहिजे तो इथर सेपरेट करणं डिफिकल्ट जातं. हे या मेथडचे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे ही मेथड सुटेबल कशासाठी आहे? प्रायमरी अल्कोहोल ओनली. प्रायमरी अल्कोहोलपासून इथर तयार करण्यासाठी ही मेथड काय आहे? योग्य आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरी मेथड आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड पासून काय तयार करायचं? इथर. त्याच रिॲक्शनला म्हणलं जातं विल्यमसन सिंथिसिस. विल्यमसन सिंथिसिस. विल्यमसन नावाच्या सायंटिस्टनं ही रिॲक्शन काय केलेली आहे? एक्सप्लेन केलेली आहे. त्यामुळं त्यांना म्हणायचं विल्यमसन सिंथिसिस. विल्यमसन सिंथिसिस. आता अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड पासून काय तयार करायचं आहे? आपल्याला इथर तयार करायचं आहे. विल्यमसन सिंथिसिस. आता काय करायचं? अगोदर अल्कोहोल मॉलिक्यूल, त्या अल्कोहोलचं काय करायचं? अल्कोऑक्साईड तयार करायचं. अल्कोहोलचं काय करायचं? अल्कोऑक्साईड करायचं. कसं करायचं बघा? ROH अल्कोहोल. याचं कशात रूपांतर करायचं? अल्कोऑक्साईडमध्ये. मग कसं तयार होतं? आपण अल्कोहोलमध्ये रिॲक्शनमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे CH3OH मिथाइल अल्कोहोल
त्याचं CH3ONA म्हणजे सोडियम मिथॉक्साइड. अशा पद्धतीनं काय करायचं, अल्कोहोलचं रूपांतर काय करायचं अल्कोऑक्साइडमध्ये किंवा C2H5OH इथाइल अल्कोहोल, त्याचं रूपांतर कशात करायचं सोडियम इथॉक्साइड. सोडियम इथॉक्साइड, सोडियम इथॉक्साइड. आता अल्किल हॅलाइडला काय करायचं, या सोडियम अल्कॉक्साइड बरोबर हिट करायचं. अल्किल हॅलाइड विल्यमसन सिंथेसिस काय आहे बघा, RX म्हणजे अल्किल हॅलाइड. याला सोडियम अल्कॉक्साइड बरोबर काय करायचं हिट करायचं. सोडियम अल्कॉक्साइड. त्यावेळेस त्याच्यातून काय होतं, सोडियम हॅलाइड बाहेर पडतं, ROR, आणि सोडियम हॅलाइड बाहेर पडतं आणि आपल्याला काय मिळतं इथर. या रिॲक्शनला म्हणायचं विल्यमसन सिंथेसिस. फेन अल्किल हॅलाइड इज हीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड. इट अंडरगो सबस्टिट्यूशन रिएक्शन टू फॉर्म इथर. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं CH3Cl घेतलं, मिथाइल क्लोराइड प्लस NaOCH3 घेतलं, सोडियम मिथॉक्साइड. याच्याबरोबर जर आपण हिट केलं, सोडियम क्लोराइड काय होतं त्यातनं बाहेर पडतं, सोडियम क्लोराइड, आणि आपल्याला मिळतं CH3OCH3, CH3OCH3 डाय मिथाइल इथर. डाय मिथाइल इथर. या रिॲक्शनला आपण म्हणतो विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस. परंतु या रिॲक्शनमध्ये सुद्धा काय आहे, काही लिमिटेशन्स आहेत किंवा काही आपल्याला रिजेंट, प्रॉपर चॉईस ऑफ रिजेंट इज नेसेसरी. याच्यामध्ये काय आहे, प्रॉपर चॉईस ऑफ रिजेंट इज नेसेसरी. आपल्याला रिजेंट निवडता आला पाहिजे. आता रिजेंट म्हणजे काय, अल्किल हॅलाइड प्रायमरी घ्यायचा का टर्शरी घ्यायचा, अल्कॉक्साइड प्रायमरी घ्यायचा का टर्शरी घ्यायचा, याच्यावर कोणती रिॲक्शन घडते हे अवलंबून आहे. परत इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन. परत इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन. आता बघा पहिल्या कंडिशनमध्ये काय घेतलं, अल्किल हॅलाइड प्रायमरी घेतला आणि अल्कॉक्साइड काय घेतलं टर्शरी घेतलं. अल्किल हॅलाइड प्रायमरी घेतला आणि अल्कॉक्साइड टर्शरी घेतलं. CH3 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 ONA. याचं नाव आहे सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड आयन, म्हणजे हा टर्शरी आहे. आणि अल्कॉक्साइड काय घेतलं इथं, इथाइल ब्रोमाइड. हा काय घेतला प्रायमरी घेतला आणि या दोघांना काय केलं आपण हिट केलं. आता प्रोडक्ट काय येतो बघा,
सबस्टिट्यूशन रिॲक्शन फेवर होते. काय होतं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय होते त्याच्यामध्ये फेवर होते. सोडियम ब्रोमाइड काय होतं त्यातनं बाहेर पडतं आणि काय मिळतं आपल्याला? CH3 C CH3 CH3 O CH2 CH3. टर्शरी ब्युटाइल इथाइल इथर. म्हणजेच ज्यावेळेस अल्किल हॅलाइड प्रायमरी घेतो आणि अल्कॉक्साइड टर्शरी घेतो त्यावेळेस काय होतं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन फेवर होते. सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय झालेले? फेवर झालेले. पण जर आपण अल्कॉक्साइड आयन प्रायमरी घेतला आणि अल्किल हॅलाइड टर्शरी घेतलं, अल्किल हॅलाइड जर टर्शरी घेतलं आणि अल्कॉक्साइड जर प्रायमरी घेतलं तर तिथं इलिमिनेशन रिॲक्शन होते. इलिमिनेशन रिॲक्शन काय होते? फेवर होते आणि प्रोडक्ट काय तयार होतो? अल्किन. त्याच्यामध्ये जो प्रोडक्ट असतो तो काय असतो? अल्किन. म्हणजे बघा ती रिॲक्शन कशी आहे? अल्किल हॅलाइड काय घ्यायचं आहे? टर्शरी घ्यायचं आहे. CH3 C CH3 CH3 Br टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. हा टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. याची रिॲक्शन प्रायमरी अल्कॉक्साइड आयन NaO CH2 CH3 सोडियम इथॉक्साइड काय तयार होतं बघा? NaBr सोडियम ब्रोमाइड बाहेर पडतं प्लस CH3 CH2O आणि यातला एक H CH3 CH2OH आणि राहिलं काय? CH3 CH3 C CH3 इथला H गेला CH2 आयसोब्युटिलीन. म्हणजेच काय झालं? इलिमिनेशन रिॲक्शन झाली आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला? अल्किन. प्रोडक्ट काय भेटला? अल्किन. म्हणजे या विल्यमसन सिंथेसिसमध्ये प्रॉपर चॉईस ऑफ रिजंट इज नेसेसरी. तुम्ही कोणता अल्किल हॅलाइड निवडणार आहे किंवा कोणता अल्कॉक्साइड आयन निवडणार आहे त्याच्यावर तुम्हाला काय आहे तर त्या रिॲक्शनचं नेचर म्हणजे प्रोडक्ट अवलंबून आहे. इथर की अल्किन म्हणजे सबस्टिट्यूशन की इलिमिनेशन. आणि ही आपली दुसरी रिॲक्शन आहे विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस. आणि नवीन सिलेबसला आपल्याला या दोनच रिॲक्शन आहेत. आता रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आपण नंतरच्या तासाला